करायचं होतं एक आणि झालं एक, अशी गत झाली बघा याची. फ्लॉवर वाटाणा बटाटा दिसला की म्हणलं चला पावभाजी करू, पण ते तर काय जमलंच नाही. तर म्हणलं चला आता फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजीच करू. तीही एकदम मस्त लागते बरं का. तर सुरुवातीला फ्लॉवर चांगला निवडून धुवून घेतला, पाण्यामध्ये उकळून घेतला. नंतर मिक्सर मध्ये बारीक केलेलं खोबरं घेतलं, अद्रक ठेचून टाकला, त्यामध्ये लसूण टाकलं, थोडंसं टोमॅटो टाकलं, थोडी कोथिंबीर टाकली आणि मिक्सर मध्ये त्याची पेस्ट केली. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतले, गरम झाली की त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, ती तडतडून दिली. तडतडले की कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, छान लाल भाजून झाला की त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट टाकायची आणि तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं. नंतर त्यामध्ये धनेपूड टाकायची, थोडीशी हळद टाकायची, नंतर जमेल तेवढं काळं तिखट टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं. फोडणी करपू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं, छान हलवून घ्यायचं, सुटलं पाहिजे. नंतर त्यात वाटाणा बटाटा घालायचा आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करायचं. मस्त वास सुटतो बरं का. नंतर शिजण्यासाठी 1-2 मिनिटं झाकण टाकायचं. थोड्या वेळ झाले की काढायला घ्यायचं. असला भारी रंग येतो ना. वाटाणा बटाटा शिजला त्यामध्ये फ्लॉवर टाकून द्यायचा. फ्लॉवर आधीच थोडा शिजलेला असतो, त्यामुळे थोडा उशिरा टाकायचा. नंतर सगळं मिक्स करायचं, सगळं छान शिजून द्यायचं. सगळं शिजलं की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि थोडं गरम पाणी टाकायचं, ते तेल चांगलं येतं. तयार आहे झणझणीत अशी फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जाताना तेवढं सबस्क्राईब करा.